काल रात्री झोपच येईना. अचानक दाढ प्रचंड दुखू लागली. औषधांच्या डब्यात शोधाशोध केली, पण तिथेही घेण्यासारखं काही सापडलं नाही. घड्याळात पाहिलं, रात्रीचे 2 वाजले होते. मेडिकल गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर संपूर्ण रात्र तळमळत काढावी लागली असती. दुसऱ्या दिवशी ऑफिसात महत्त्वाचं प्रेझेंटेशनही होतं. अखेर मी स्कूटर काढलीच. अगदी जवळचा डे नाईट मेडिकलही घरापासून 5 किलोमीटरवर होतं. रिकामे रस्ते, थंडगार वारा आणि ठणकणारी दाढ. सुसाट स्कूटर हाणली आणि अचानक प्रकाशाचा एक लोळ अंगावर आदळला. समोरून एखादा डंपरच अंगावर येतो की काय असे वाटले, पण तसे काहीच नव्हते. मी तो प्रकाशाचा अदृश्य पडदा भेदून आरपार गेलो आणि सगळं चित्रच बदललं रे. आपला नेहमीचा रस्ता अचानक कुठल्या तरी गूढ धुक्याने झाकला गेला. मी केमिस्टपर्यंत पोचलो, पण दुकानच बंद. आणि अचानकच माझी दाढदुखीही थांबली होती. तसाच माघारी वळलो. पुन्हा स्कूटर पार्किंगमध्ये लावताना सहज म्हणून माझ्या फ्लॅटकडे नजर टाकली, तर दिवे बंद. मला चांगलंच आठवतंय, मी निघताना दिवे चालूच ठेवले होते. चोर वगैरे तर नसतील, मला संशय येऊ लागला. मी चोर पावलांनी दाराजवळ आलो तर दार उघडच. गुपचूप आत शिरलो. कुणाचीच चाहूल नव्हती. हॉलच्या डिजिटल घड्याळाकडे नजर टाकली आणि अजब गोष्ट मित्रा, तेव्हाही 2च वाजले होते, पण तारीख होती 20 ऑक्टोबर, म्हणजे आजपासून 10 दिवसांनंतरची. आणि खरा धक्का तर पुढेच आहे. मी बेडरूममध्ये शिरलो तर तिथे माझ्या जागी कुणीतरी निर्धास्त झोपलेलं होतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर तो मीच होतो. माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. बेसिनवर जाऊन डोळ्यांवर पाणी मारलं. पुन्हा बेडरूममध्ये गेलो तरी तेच. हे काय होतंय न कळून मी सोफ्यावर टेकलो. तंद्रीत असताना झोप लागली. सकाळी अलार्म वाजला म्हणून उठलो. सोफ्यावर कसा झोपलो म्हणून आठवत असतानाच रात्रीचा तो अजब प्रकार आठवला. धावतच बेडरूममध्ये गेलो तर आता तिथला दुसरा मी गायब झाला होता. हॉलमधल्या घड्याळाची तारीखही आपोआपच बरोबर झाली होती. स्वप्न असेल रे ते, जास्त विचार करू नकोस, दीपक म्हणाला. मलाही तसंच वाटलं होतं, पण उठलो तेव्हा मी चक्क जीन्स आणि टी शर्ट घातला होता. तुला सांगतो मित्रा, माझा नाईट सूट घातल्याशिवाय मला झोपच येत नाही. जीन्स घातली म्हणजे नक्कीच मी बाहेर जाऊन आलो होतो. आणि घड्याळातील तारखेचं काय? म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुला? हेच. तुला मूर्खपणाचं वाटेल थोडं, पण मला खात्री आहे की मी काल रात्री भविष्यात जाऊन आलो. म्हणजे अगदी हॉलिवूडच्या सायफाय सिनेमात दाखवतात तितकं दूर नाही, फक्त आजपासून 10 दिवस पुढे. यावर दीपकला हसूच आलं. भविष्यात? रिअली? तू ते सायफाय सिनेमे पाहणं बंद कर आधी. म्हणे भविष्यात जाऊन आलो. आणि कसं? तर स्कूटरवरून. अरे साधं गावी जायचं म्हटलं ना तरी गाडी किंवा ट्रेन करावी लागते. तू स्कूटीवरून भविष्यात जाऊन आलास? आणि तुझं भविष्यात जाण्याचं प्रयोजन काय? तर 10 दिवसानंतर स्वतःच्याच घरात स्वतःच्याच बेडवर स्वतःला झोपलेलं पाहणं. ओरकटपणा नुसता. नाही रे, खरंच. स्वतःच्याच घरात टी शर्ट आणि जीन्स घालून बेडऐवजी सोफ्यावर का झोपेन मी? एकटेपणामुळे होतं असं कधी कधी. तू एक काम कर, आता गावी आईबाबांना फोन करून लवकरात लवकर एक मुलगी बघायला सांग आणि लग्न करून टाक एकदाचं, दीपकने सुचवलं. इतक्यात बॉस आत आला आणि आम्ही आपापल्या खुर्च्या फिरवून पुन्हा डेस्कटॉप समोर बसलो. दीपक लवकरच कामात गुंतला, पण माझी फक्त नजर स्क्रीनवर होती. खरंच का दीपक म्हणतो तसं मला एकटेपणामुळे भास झाला असेल, की एक स्वप्नच होतं ते? काही असो, तो विषय मी डोक्यातून काढून टाकायचं ठरवलं आणि अत्यंत जिकिरीने स्वतःला कामात गुंतवून ठेवलं. संध्याकाळपर्यंत काल रात्रीच्या प्रसंगाचा क्षीण मनावरून थोडा तरी उतरला होता. कामाचा व्याप आणि मित्रांची सोबत असली म्हणजे टेन्शनसाठी वेळच नसतो. दीपकने आपली बाईक दुरुस्तीला पाठवली होती. मी त्याला आपल्या स्कूटीवरून त्याच्या घरापर्यंत लिफ्ट दिली. मग वहिनींनी चहा नाश्त्यासाठी आग्रह करणे आलंच. त्यात तासभर गेला. नंतर त्याच्या आईही संध्याकाळची आरती उरकून मंदिरातून परतल्या. त्यांनी जेवणाचा आग्रह केला.
तो आग्रह मोडवेना. वहिनी लगेचच शेजारच्या मंडईतून ताजे बांगडे घेऊन आल्या. बुधवार होता. रात्री 9 वाजता आम्ही जेवायला बसलो. कुरकुरीत फ्राय बांगडा, कोळंबीचं घट्ट सार आणि ऊन भात. असा बुधवार मागच्या कित्येक महिन्यात माझ्या जीवनात आला नव्हता. खरंच लग्न केलं पाहिजे असं वाटू लागलं. भाऊ, तुमच्यासाठी लवकरच मुलगी बघते एखादी. काही अट असेल तर सांगून ठेवा. सुगरणच शोधा. असा बांगडा जमला पाहिजे तिला. मी हसत म्हटलं आणि लिफ्टचं दार बंद केलं. 10 वाजून गेले होते, पण आज कसलीच चिंता नव्हती. चहा, स्वयंपाक, भांडी काहीच काम नव्हतं. अजूनही समाधानाचे ढेकर येत होते. आता फक्त जाऊन कपडे काढून बेडवर ताणून द्यायचं की झालं. पुन्हा एकदा रिकामे रस्ते आणि आल्हाददायक गार वारा. स्कूटीचा वेग आपोआपच वाढला, पण सिग्नल लागला आणि ब्रेक मारावाच लागला. तसं रात्री ट्रॅफिक कमीच होतं. तुरळक गाड्या होत्या, पण नियम म्हणजे नियम. सभ्य सुशिक्षितांनीच नियम मोडले तर नियम पाळण्याची अपेक्षा कुणाकडून करायची. मी एकटाच रस्त्यावर सिग्नल ग्रीन होण्याची वाट पाहू लागलो. माझ्या मागून इतर गाड्या, बाईक्स सर्रास पुढे जात होत्या. शेवटची 5 सेकंद बाकी असतानाच शेजारून एक पांढरी स्कूटी सरकन पुढे निघून गेली. त्या स्कूटीचा नंबर तंतोतंत माझ्या स्कूटरसारखाच होता. रंगही तोच. चालवणारा पाठमोरा दिसत असला तरी त्याची अंगकाठी, कपडेही माझ्यासारखेच होते. हेल्मेटचा रंगही तसाच. इतक्यात सिग्नल ग्रीन झाला आणि मी त्याचा पाठलाग करण्याचे ठरवले. माझे लक्ष आता रस्त्याकडे कमी आणि त्या स्कूटरवाल्याकडे अधिक होते. तो डावीकडे वळला, मग उजवीकडे, मग सरळ. मीही त्याला फॉलो करत होतो. तो नजरेआड होऊ नये म्हणून स्पीड वाढवत होतो आणि त्याचा पाठलाग होतोय हे त्याला कळू नये म्हणून डिस्टन्सही राखत होतो. अचानक त्याने स्कूटर उजवीकडे वळवली. मीही मागे गेलोच. तो एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरला. नजरेआड जाऊ लागला. मी लगेचच माझी स्कूटी बाहेर लावून त्याच बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये शिरलो. पण आत ना तो स्कूटीवाला दिसला ना त्याची स्कूटी. मी चौफेर नजर फिरवली. अरेच्छा, ही तर आपलीच सोसायटी. मी स्वतःचाच पाठलाग करत स्वतःच्याच घरी पोचलो होतो. पुन्हा एकदा काल रात्रीच्या त्या विचित्र प्रसंगाची आठवण डोके वर काढू लागली. मी स्कूटर आत आणली. पायऱ्या चढूनच फ्लॅटच्या दारापर्यंत पोचलो. दार बंदच होतं. किल्लीने दार उघडून मी आत आलो आणि सोफ्यावर बसून राहिलो. काहीच करावंसं वाटेना. मला नक्की होतंय काय? एकाएकी हे भास का सतावत आहेत? की ही कुठल्या तरी अनामिक संकटाची चाहूल आहे? बऱ्याच वेळाने मी उठलो, फ्रेश झालो, बेडवर अंग टाकलं, पण झोपच येईना. बेडरूममधल्या घड्याळाचा सेकंद काटा फारच आवाज करतोय हे मला आजच जाणवलं. मी उठून त्याच्या बॅटरीज काढून टाकल्या. पुन्हा तळमळ. डोळा लागतो ना लागतो तोच किचनमधून खुडबुड ऐकू आली. मी सावध झालो. कोणीतरी फ्रीजचे दार उघडल्याचा स्पष्ट आवाज मी ऐकला होता. आता हाही भासच की खरोखर घरात कोणी शिरलंय. आज मी झोपण्याआधी सर्व खिडक्या नीट बंद आहेत की नाहीत हे बघायला विसरलो होतो. म्हणजे खरंच चोर असू शकतात. मी लगेचच बेडवर उठून बसलो. कोपऱ्यात ठेवलेली जाडजूड विजेरी उचलली. पण चोर सावध व्हायला नको म्हणून ती पेटवली नाही. फक्त हातात काहीतरी शस्त्र हवं म्हणून घेतली. दबक्या पावलांनीच किचनजवळ पोचलो. आतून क्षीण असा उजेड येत होता, पण काही हालचाल मात्र जाणवत नव्हती. मी जास्त विचार न करता तडक आत शिरलो, पण आत कोणीच नव्हतं. फ्रीजचं दार मात्र उघडं होतं आणि आतून तो मंद प्रकाश झिरपत होता. मी किचनच्या खिडक्या तपासल्या. सर्व कड्या नीट बंद होत्या. मग फ्रीज उघडला कोणी. बेडजवळ पाण्याची बाटली घेऊन जाताना मी दार जोराने लोटलं असल्याचं मला आठवत होतं. कदाचित ते नीट लागलंच नसावं. माझा मीच कयास लावत होतो. पुन्हा मी फ्रीजचं दार नीट बंद केलं आणि बेडरूमकडे निघालो. बेडरूममध्ये पाऊल टाकताच एक विचित्र सावली माझ्या बेडजवळच उभी असल्याचं जाणवलं. कोण आहे?
मी पटकन ओरडलो. विजेरी तर मी किचनमध्येच फ्रीजवर विसरून आलो होतो. पटकन मी भिंतीकडे जात दिवे लावले आणि तेवढ्या निमेषभरात ती सावली गायब झाली होती. मी तर बेडरूमच्या दारावरच उभा होतो. म्हणजे एकतर ती हवेतच अदृश्य झाली किंवा भिंतीतून आरपार गेली असावी. हे सगळं नक्की चाललंय काय? मला दरदरून घाम फुटला. मग कसली झोप आणि कसलं काय? पहाट होईपर्यंत मी सोफ्यावर बसून राहिलो. लाईटही ऑनच ठेवला. पहाटेच्या गारव्याने कमाल केली आणि नकळत डोळा लागला. उठलो तेव्हा सकाळचे 10 वाजून गेले होते. सायलंट मोडवर ठेवलेल्या मोबाईलवर दीपकचे 3 मिस कॉल्स आणि 7 मेसेजेस मिळाले. त्याला चिंता सतावत असावी. फीलिंग नॉट वेल, टेकिंग लीव, त्याला रिप्लाय केला आणि उठून आपल्या कामाला लागलो. सर्व काही नॉर्मल आहे. ही स्वप्ने किंवा भास जे काय असतील ते तात्पुरते आहेत. भिण्याचं काही कारण नाही. डॉक्टरने माझ्या डोळ्यात टाकलेला विजेरीचा प्रकाश बंद करत म्हटलं, या गोळ्या देतो, छान झोप येईल. एकदा झोप लागली की सगळे भासाभास एकदम बंद. समजला का यंग मॅन? 500 रुपये झाले. डॉक्टरला 500ची एक कोरी करकरीत नोट देऊन गोळ्यांचं पाकिट खिशात ठेवून मी थँक्यू म्हटलं आणि दवाखान्यातून बाहेर पडलो. फक्त 500 रुपयात काल रात्री पाहिलेल्या त्या अमानवी आकृतीकडून सुटका मिळणार असेल तर यापेक्षा स्वस्त सौदाच नव्हता. मी घरी परतलो. दीपकला एक लांबलचक विस्तृत कॉल केला आणि माझी खुशाली ऐकवली. रात्रीच्या गोळ्या दुधासोबत घेतल्या. स्वप्न असो किंवा भास, बेडरूममधील दिवे घालवण्याची हिंमत निदान आणखी थोडे दिवस तरी होणार नव्हती. दिव्यांच्या उजेडात डोक्यावर फिरणाऱ्या गरगर पंख्याकडे पाहत असताना डोळे जड वाटू लागले. गोळ्यांनी आपली किमया केली होती. लवकरच गाढ झोप लागली. उठलो तेव्हा छान हलकं फुलकं वाटत होतं. खिडकीच्या काचेतून कोवळ्या प्रकाशासह पक्ष्यांची किलबिलही ऐकू येत होती. गोळ्यांच्या एकाच डोसने इतके बरे वाटू लागेल असे वाटले नव्हते. आधीच डॉक्टरकडे गेलो असतो तर बरे झाले असते. आळस झटकून मी चादरीच्या बाहेर पडलो. खिडक्यांवरचे पडदे सरकवले. लख्ख प्रकाश आत आला. मी बेडरूम बाहेर पडण्याआधी पंख्याचं बटन बंद करायला गेलो, पण सगळी बटणं बंदच होती. दिवे कुणी घालवले? मी तर रात्री उजेडातच झोपल्याचं मला स्पष्ट आठवत होतं. पुन्हा एकदा मी कावराबावरा झालो. घड्याळाकडे नजर टाकली. 7:30. दूधवाला येऊन गेला असावा. मी दार उघडलं, पण तिथे दुधाची पिशवी नव्हती. मी किचनमध्ये गेलो. दूध गॅसवर गरम करून ठेवलेलं दिसलं. चहाही तयारच होता. इतकंच काय, कुणीतरी चहा घेऊन कपबशी टेबलावरच ठेवून दिली होती. ही माझीच सवय होती. त्या दिवशी लंच टाईममध्ये पुन्हा एकदा दीपकशी या विषयावर बोलणं झालं. त्याला त्या घटनेचे मोबाईलने काढलेले फोटोही दाखवले. निदान आता तरी त्याला माझं म्हणणं मान्य करावंच लागेल असं वाटलं होतं. पण हे सगळं ऐकून तो फक्त इतकंच म्हणाला, आपल्याला उद्याच एका चांगल्या सायकॅट्रिस्टकडे जावं लागेल. माझ्या मेहुण्याची एका ठिकाणी ओळख आहे. मी उद्याचीच अपॉइंटमेंट घेतो. म्हणजे मला वेळ लागलाय असं म्हण की सरळ, मी चिडून म्हणालो. बघ, इतकं शिकूनही तूही तसेच म्हणतोस. अरे, प्रत्येक मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नसतो, दीपक समजावू लागला. मानसिक आजार म्हणजे हे सगळं मीच करतोय असं म्हणायचं आहे का तुला? मी जवळपास ओरडलोच. कॅन्टीनमधले इतर लोकही आमच्याकडे पाहू लागले. मी जरासा ओशाळलो. शिवाय दीपकवर ओरडूनही काय उपयोग होता? तोही माझ्या काळजीपोटीच हे सांगत होता. मी शांत राहायचं ठरवलं. होऊन जाऊ दे, हेही काय फरक पडतो. उद्या कितीची अपॉइंटमेंट घेशील तू? मी नरमाईने दीपकला विचारलं. त्याने पुढे वाकून माझ्या खांद्यावर हात ठेवला.
एकाएकी डब्याची चवच गेली होती. मी फक्त नाईलाजाने तुकडे तोडत होतो. डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांचा दुप्पट डोस घेऊनच त्या रात्री झोपलो. मागच्या 3 रात्री मी एकतर झोपे वाचून तळमळत काढल्या होत्या, नाहीतर त्या अनामिक दहशतीखाली वावरत. फक्त एक रात्र तरी मला सुखाची बिनधोक झोप हवी होती. एकदम 4 गोळ्या घेतल्याने लगेचच डोळे जड झाले. लवकरच मी घोरूही लागलो. मध्यरात्रीनंतर पुन्हा कुणाच्या तरी हसण्याचा, दात विचकण्याचा आवाज ऐकू आला. पण मी झोप अनावर झाल्याने तिथे दुर्लक्ष केलं. मग कुणाचे तरी केस माझ्या चेहऱ्यावर उडू लागले. मी लगेचच कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेलो. काही वेळ सर्व शांत झाले. मग मात्र हद्दच झाली. कोणीतरी सरळ माझ्या बेडवर चढून रांगत होतं. विचित्र आवाजात गुरगुरत होतं. गोळ्यांचा प्रभाव असूनही मी उठलो. शेजारचा नाईट लॅम्प लावला. अर्ध्या उघड्या डोळ्यांनी बेडरूमभर नजर फिरवली. कोणीच नव्हतं. पण हे भास नव्हेत याची मला पूर्ण खात्री होती. माझ्या घरात माझ्या नकळत कोण लपून छपून राहतंय याचा मला छडा लावायचाच होता. डुलत ढकलत मी उठलो. पूर्ण बेडरूमचे दिवे लावले. आज बेडरूमचे दारही मी आतून लावून घेतले असल्याने हॉल आणि किचनमधून कोणी येण्याचा प्रश्नच नव्हता. तो जो कोणी आहे तो इथेच लपलाय याची मला पूर्ण खात्री होती. प्रथम मी वॉर्डरोब उघडला, पण आत कोणीच नव्हतं. मग सर्व भिंती चाचपल्या. त्यांना कान लावून आतील हालचाल ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. आरशामागच्या भिंतीतून खरोखरच काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. मी कुठल्या तरी इंग्रजी सिनेमात पाहिलं होतं. एका भल्या मोठ्या शानदार हवेलीत भिंतींमागे छुपे कक्ष होते आणि त्यात गुपचूप राहणारा सायको किलर संधी मिळताच गुप्तदाराने बाहेर पडून एकेकाची हत्या करत असे. माझ्या फ्लॅटलाही असे छुपे रूम्स आणि गुप्त दरवाजे असतील का? त्याशिवाय माझ्या नकळत मुख्य दरवाजा न वापरता माझ्या बेडपर्यंत कोणी कसा काय येऊ शकतो? मला दाट संशय येऊ लागला. मी आरशासमोर येऊन उभा राहिलो. भिंतीत बसवलेला हा भला मोठा अँटिक आरसा 5 वर्षांपूर्वी मी हा फ्लॅट घेण्याच्या आधीपासूनच होता. कदाचित हा 2 वे प्रकारचा मिररही असू शकतो. म्हणजे माझ्यासाठी आरसा, पण पलीकडच्या त्या गुप्त कारस्थानी शत्रूंसाठी माझ्यावर लक्ष ठेवण्याची एक सोयीस्कर खिडकी. मी संशयानेच त्या काचेला हात लावला. चेहरा त्या आरशाच्या अगदी जवळ नेला. मी चेहरा आरशाच्या जवळ नेला, अगदी जवळ, आणि अचानकच मला पलीकडचे दिसू लागले. तिथून एका विचित्र आकृतीने मला पाहताच आपल्या हातातील जाडजूड शस्त्र आरशाच्या दिशेने फेकले. मी लगेचच मागे सरकलो, पण आरशाच्या काचेची मात्र शकले उडाली होती. त्या काचा माझ्या डोळ्यात जाणार म्हणून पटकन मी चेहरा दोन्ही हातांनी झाकला आणि ओरडलोच. क्षणभरातच सर्व शांत झाले. मी चेहऱ्यावरून हात काढला. आरसा माझ्यासमोर जसाच्या तसा होता. म्हणजे हाही एक भासच. पायातील त्राण जाऊन मी बेडवर बसलो आणि त्याच वेळी कुठून तरी पुन्हा तसाच गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. अच्छा, म्हणजे इथे लपलंय कुणीतरी. मी गुपचूप एका बाजूने बेडखाली वाकून पाहिलं, पण तिथे भयानक अंधार होता. काही दिसेच ना. मी जवळचाच मोबाईल घेतला. त्याच्या उजेडावर खाली नजर टाकली, पण कोणीच नव्हतं तिथे. आपण विनाकारण या आभासांना बळी पडत आहोत असे वाटले.
सर्व पुन्हा ठीकठाक करून मी बेडवर पडलो. दिवेही घालवले आणि चादर पूर्ण डोक्यावरून ओढून झोपलो. वॉर्ड्रोबच्या वरून पुन्हा तसाच गुरगुरण्याचा आवाज आला, पण यावेळी मी तिथे लक्षच दिले नाही. अचानक जाग आली. सकाळ झाली होती. 11 वाजता सायकॅट्रिस्टची भेट घ्यायची होती. दीपक आणि मी दोघांनीही आज रजा टाकली होती. भेट संपली की थेट जाऊन मॅटिनी शो बघायचा असं ठरलं. मी आरामात माझं काम उरकायला घेतलं. अतिशय सुंदर, चार्मिंग आणि हसतमुख डॉक्टर रुईला पाहून मी सगळे भासाभास विसरलो. छे, इतकी सुंदर डॉक्टर असते का कधी? हेही एक स्वप्नच असावं. 4 वाईट स्वप्नांनंतर पडलेलं एक सुंदर गोड स्वप्न. गुड मॉर्निंग मिस्टर स्वनीम. काय सांगायचंय तुम्हाला? मी भानावर आलो. आतापर्यंत माझ्यासोबत जे काही विचित्र घडलं ते सर्व तिला सविस्तर सांगितलं. ती अतिशय मन लावून ते सर्व ऐकून घेत होती. हे पहा मिस्टर स्वनीम, अनेक मानसिक विकारांमध्ये असे भास संभवतात. शिझोफेनिया, डेलेरियम, डिमेन्शिया वगैरे. पण तुमच्या बाबतीत एवढ्यातच कुठलाही तर्क करणे घाईचं ठरेल. कदाचित हे सर्व अगदी थोड्याच अवधीपुरते असेल आणि लवकरच सर्व थांबेल, किंवा कदाचित ही कुठल्या तरी मोठ्या समस्येची सुरुवात असेल. पण घाबरू नका. यू आर ऑन द राईट टाइम. मी काही औषधे लिहून देते. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्या. आठवड्यातून एकदा तुम्ही मला येऊन भेटायचं. मी तुमची प्रोग्रेस चेक करेन. 6 महिने आपण हे सर्व चालू ठेवू. अँड देन लेट्स सी. दीपकला अचानक घरून बोलावणं आलं. आमचा मॅटिनी शो रद्द झाला. वहिनींची तब्येत बरी नसल्याने त्याला सोहमच्या शाळेत मीटिंगला जायचं होतं. मग माझाही इतर काही करायचा मूडच नसल्यामुळे गुपचूप घरी आलो आणि बेडवर ताणून दिली. मोबाईल वाजून वाजून शांत झाला. तेव्हा उठलो. पाहतो तर सायंकाळचे 7 वाजले होते. दिवस उतरणीला लागला होता. जांभई देतच मी खिडकीजवळ गेलो. बाहेर आभाळ विचित्र लाल रंगाने भरून आलं होतं. आसमंतातही तसाच फिक्कट लाल रंग पसरला होता. मी मोबाईलकडे पाहिलं. अपेक्षेप्रमाणे दीपकचेच मिस कॉल्स होते. त्याला फोन लावला तर त्याने सरळ ओरडायलाच सुरुवात केली. साल्या, तुला हाफ डेने कामावर जायचं होतं तर तसं आधी सांगायचंच तरी. तुला डॉक्टरकडे नेतोय असं सांगून रजा टाकली मी, आणि तूच दुपारी ऑफिसला हजर. आता उद्या बॉस चांगला सोडणार मला. अरे काय बडबडतोयस तू पण? मी आता झोपून उठलोय. कामावर कधी जाणार मी? मी त्रासिक स्वरात म्हटलं. मग बॉस फोन करून मला खोटं सांगतोय का? हल्ली वेडाच्या भरात तू काय करतोयस आणि काय नाही हे तुला तरी कळतंय का? अचानक दीपक बोलून गेला. रागाच्या भरात आपण चुकीचं बोललो हे त्याला पटकन जाणवलं. त्याचा आवाज नरमला. कदाचित त्याने मागून सॉरीही म्हटलं असेल, पण तोवर मी फोन ठेवून दिला होता. आता मी आरशासमोर उभा होतो. ती माझीच प्रतिमा होती, पण आता माझ्यापेक्षा वेगळी आणि विचित्र जाणवत होती. मी तिच्याशी बोलू लागलो. मला माहिती आहे तू आहेस. इतर जग जरी तुला मी म्हणून ओळखत असलं तरी मला खात्री आहे की तुझ्यात आणि माझ्यात फक्त बाह्य रूपाचंच साम्य आहे. तू हुबेहूब माझी नक्कल वठवतो आहेस. त्यामागे तुझा कोणता हेतू आहे हे मला आत्ता तरी ठाऊक नाही, पण मी तुला उघडं पाडेन. तू मला मनाने कमकुवत करू पाहतोयस. माझ्या माणसांपासून मला दूर लोटू पाहतोयस, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. तू माझ्या मानसिक विकारातून जन्मलेला नाहीस. तू माझ्यात मानसिक विकार निर्माण करण्यासाठी जन्माला आला आहेस, पण मी तुला यात कधीच यश मिळू देणार नाही. मग दुसऱ्या दिवसापासून तब्येतीचं कारण सांगून मी महिनाभराची रजाच टाकली. म्हणजे तो दुसरा मी तिथे गेलाच तर आपोआपच त्याच्या उपस्थितीवर संशय निर्माण व्हावा. आता माझ्याकडे वेळच वेळ होता. मागील 7-8 वर्षांची बचतही होती. मी थेट जाऊन 3 CCTV कॅमेरे आणले. हॉल, बेडरूम आणि किचन कव्हर झाले.
लॅपटॉपवरून कायम मला तिन्ही ठिकाणचा लाईव्ह फीड मिळत राहणार होता. हॉलमधील सोफ्याला मी माझं बॅटल स्टेशन बनवलं. तिथे बसण्याची उत्तम व्यवस्था होती. कंटाळा वगैरे आला की झोपताही आलं असतं. मानसिक आजार वगैरे गोष्टी मानण्यावर असतात. मला ठाऊक होतं की मला काहीही झालेलं नाही, म्हणून डॉक्टर रुईने दिलेली औषधे मी घेतच नव्हतो. हो, पण तिच्या अपॉइंटमेंटच्या वेळी मी नक्की जाणार होतो आणि यावेळी माझ्याकडे भक्कम पुरावेही असतील अशी मी सोय केली होती. पिंजरा तयार होता. फक्त सावज येण्याची वाट पाहत होतो. 1 तास झाला, 2 तास, 4 तास, कंटाळून शेवटी झोपलोच. उठलो ते विजेच्या गडगडाटानेच. शहरात अचानक वावटळ उठली होती. खरं तर कालपासूनच चिन्हे होती. हलक्या सरी बरसू लागल्या, पण लवकरच पाऊस जोर धरणार अशी पूर्ण चिन्हे दिसत होती. दुपारचं जेवण रात्रीसाठी गरम करावं म्हणून मी किचनकडे वळलो. पण पाहतो तर काय, किचनच्या सर्वच्या सर्व भिंती एका विचित्र प्रकारच्या आकृत्या आणि खुणांनी भरलेल्या दिसत होत्या. कोणी आणि कधी केलं हे इतकं सारं, तेही मला कळू न देता? मी लगेचच हॉलमध्ये धावलो. लॅपटॉपवर मागच्या 4 तासांचा फीड तपासू लागलो. फक्त 40 मिनिटांपूर्वी कोणती तरी हालचाल झाल्याचे तिन्ही कॅमेऱ्यांनी टिपले होते, पण चित्रे स्पष्ट नव्हती. नेमका त्याच वेळी कॅमेरा ब्लर कसा काय झाला आणि ती आकृती दार न उघडता हॉलमध्ये आलीच कशी? मी पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग चेक केले, पण काहीच नीट दिसलं नाही. यातून 2 गोष्टी मात्र कळल्या. 1, मी किंवा माझ्या अनकॉन्शियस मनाचे हे खेळ नव्हते, कारण नाहीतर मी कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलो असतो. 2, माझा सामना कुठल्या तरी अमानवी शक्तींशी होता. त्याशिवाय दारातून आरपार जाणे, बेडरूमच्या अंधारात गायब होणे किंवा कॅमेऱ्यातून निसटणे या गोष्टी शक्यच नव्हत्या. अमानवी शक्ती. त्याचवेळी लख्ख वीज चमकली. मागून एक मोठा गडगडाट झाला. भीती दाटून आली, पण मी स्वतःला सावरलं. ते भूत असो किंवा पिशाच्च, मी माझी ओळख त्याला हिरावून घेऊ देणार नाही. निदान माझ्या स्वतःच्या घरात तरी ते मला हरवू शकत नाही. अचानक मला आठवलं. ती रात्र, ती दातदुखी, तो स्कूटरचा प्रवास, धुक्याने वेढलेला रस्ता, प्रकाशाचा लोळ आणि माझ्याच पलंगावर झोपलेला दुसरा मी. विचारांच्या तंद्रीतच मी डॉक्टर रुईचा निरोप घेतला. घरी आलो आणि विचार करत बसलो. देवानेही काय गेम खेळलाय. सुपर पॉवर द्यायचीच होती तर निदान शक्तिमान किंवा थॉरसारखी तरी द्यायची. ही काय भलतीच सुपर पॉवर. सामान्य मनुष्यासारखं काम करून थकल्यावर धड झोपताही येत नाही. पण हे सर्व आताच अचानक का सुरू झालं? तेव्हाच माझी नजर टेबलावरच्या डिजिटल घड्याळाकडे गेली. 18 ऑक्टोबर 2019. जर खरंच माझ्यात काही सुपर पॉवर असेल तर येत्या 20 ऑक्टोबरला नक्कीच काहीतरी खळबळजनक घडणार याची मला चाहूल लागली होती. मागच्या 2-3 दिवसांपासून आभाळाचा नूर काही वेगळाच होता. दिवसभर वातावरण नेहमीसारखंच असायचं, पण दिवस मावळतीकडे झुकला की अचानक लाल गुलाबी प्रकाश सर्वत्र पसरायचा. अचानक वारा सुटायचा, धूळ उडायची, अवघं शहर लाल रंगाच्या गूढ प्रकाशात न्हावून निघायचं. खिडकीतून हे सारं बघता बघता माझे तासनतास निघून जात होते. तोच लालसर प्रकाश माझ्या डोळ्यात साकळून यायचा. मी हार मानली नव्हती, पण जिंकतही नव्हतो. ते विचित्र, अनाकलनीय आभास किंवा डॉक्टर रुई म्हणते तसं दुसऱ्या विश्वातील संवेदना माझ्या शांत सुखी आयुष्याला सुरंग लावून गेल्या होत्या. रोजची कामे करणेही अवघड होऊन गेले होते.
ठेवलेल्या वस्तू गायब होत होत्या, नंतर भलत्याच जागी सापडत होत्या. जेवणाच्या वेळेला झोपत होतो आणि झोपण्याच्या वेळेला स्वतःच्याच घरात इतर कोणाची चाहूल लागेल म्हणून पहारे देत होतो. सर्व वेळापत्रकच बिघडलं होतं. उठणं, खाणं आणि झोपणं कधीही चालायचं. मागच्या 2-3 दिवसांपासून अचानक दाढही त्रास देऊ लागली होती. लवकरच डेंटिस्टचीही भेट घ्यावी लागणार होती, पण आरशात स्वतःचाच अवतार पाहून घराबाहेर पडायचाच धीर होत नसे. मग ठरवलं, आपण असं खचून जायचं नाही. सर्वात आधी फ्लॅटभर नजर फिरवली. इथे तिथे विखुरलेल्या वस्तूंनी हे माझंच घर आहे हे ओळखूही येत नव्हतं. किचनमध्ये भांड्यांचा आणि वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांचा ढीग साचला होता. मागील आठवडाभर मला वाटतं मी कुठल्याच कामाला हात लावला नसावा. अचानक माझ्यातला नेहमीचा टापटीपपणा जागा झाला. प्रथम कपड्यांचा ढीग वॉशिंग मशीनमध्ये गेला. मग किचनमधील भांड्यांना हात लावला. ते काम पूर्ण होताच घरभर विखुरलेल्या सामानाची आवराआवर केली. मग झाडलोट वगैरे झाल्यावर पुन्हा फ्लॅटला घराचं रूप आलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. सर्व दिवे लावले, रूम फ्रेशनरही मारला आणि चकाचक दिसणाऱ्या माझ्या छोट्याशा फ्लॅटकडे अभिमानाने पाहत सोफ्यावर बसलो. एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले. रूम फ्रेशनरचा सुगंध नाकात गेला, पण क्षणभरातच एक तीव्र सडका गंध जीव गुदमरून टाकू लागला. मी डोळे उघडले आणि धक्काच बसला. आवरण्यापूर्वी साचलेल्या कचऱ्याच्या दसपट घाण पुन्हा घरभर पसरली होती. मी वेडापिसा होऊन घरात फिरू लागलो. नुकतेच घड्या घालून कपाटात ठेवून दिलेले कपडे पुन्हा फरशीवर गलितगात्र होऊन पडले होते. किचनमध्ये पुन्हा भांड्यांचा रगाडा होता. उष्ट्या सडत चाललेल्या अन्नाची दुर्गंध किचन व्यापून हॉलपर्यंत जात होती. त्या भांड्यांमधून झुरळे आणि अळ्या बिनधास्त रांगत होत्या. कपड्यांच्या खचाने वॉशिंग मशीन अडकली होती आणि बाहेर पुन्हा तेवढाच ढीग पसरला होता. आरशाप्रमाणे चमकणारी नुकतीच साफ केलेली फरशी, फर्निचर पुन्हा धुळीच्या दाट थराने माखले होते. बाथरूमचा नळ उघडाच होता आणि पाईप जाम झाल्याने पाणी तुंबून आता ते घरभर पसरले होते. अवघ्या काही सेकंदात मागचे 3-4 तास खपून स्वच्छ केलेल्या माझ्या घराचा आता उकिरडा बनला होता. मी पुन्हा लॅपटॉपकडे धाव घेतली. यावेळी काही हलत्या अस्पष्ट चित्रांशिवाय दुसरं काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं. आता मात्र मी ढासळलो. माझा तोल गेला. त्याच कचऱ्यावर उभा राहून मी त्या अज्ञात शत्रूशी भांडू लागलो, ओरडू लागलो. उरलेल्या वस्तूही इतस्ततः फेकून देऊ लागलो. बेडरूममध्ये गेलो. किंचाळून त्या अमानवी शक्तीला बोलावू लागलो, आव्हान देऊ लागलो, समोर येच एकदा. आज काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. एकतर तू जग, नाहीतर मला शांतीने माझं जीवन जगू दे. हा छळवाद थांबव. आहे हिम्मत, बोल. आरशात आता मला माझंच प्रतिबिंब दिसत होतं, पण तोच माझा शत्रू आहे अशा आवेशात मी जवळचीच फुलदाणी जोरात त्या दिशेने फेकली. त्या अँटिक आरशाची शकले उडाली. फुटणाऱ्या काचेचा खळकन आवाज घरभर घुमू लागला. तसा तो आरसा माझ्या आभासांमध्ये कितीतरी वेळा फुटला होता. आता खराच फुटला असावा. त्या काच फुटण्याच्या आवाजाने मी जरा भानावर आलो. स्वतःकडे नजर टाकली. हे काय करून घेतलं होतं मी स्वतःचं? बाहेर जोराचं वारं सुटलं. सायंकाळ झाल्याने पुन्हा तसाच लालभडक प्रकाश खिडक्यांच्या तावदानातून आत येत होता. एकाएकी फुटलेल्या आरशाच्या जागी भिंतीवर प्रकाशाचा एक कवळसा दिसू लागला. पण हा प्रकाश खिडकीतून नाही तर भिंतीतूनच पाझरतोय असे वाटत होते. मी नवलाईनेच तिथे पाहू लागलो. तो कवळसा हळूहळू मोठा होत होता. मग कळलं की तो एकसंध प्रकाश नव्हता, तर त्यात इतर दृश्येही होती. एका गोल खिडकीतून बाहेरच्या जगाकडे पाहावं तसं मी त्या गोलातून भिंतीच्या, कदाचित या जगाच्याही पलीकडचा पाहू शकत होतो. जसं डॉक्टर रुईने सांगितलेलं, माझ्या इंद्रियांनी टिपलेलं हेच का ते अनदर वर्ल्ड? पण त्यांचा मला छळण्यामागचा हेतूच काय? आता त्या जादुई खिडकीत मला एक ओळखीची जागा दिसू लागली.
अरेच्या, हा तर माझाच फ्लॅट, पूर्वीसारखाच टापटीप आणि स्वच्छ. आणि माझ्या फ्लॅटमध्ये ती व्यक्ती कोण? हाच तो दुसरा मी, अगदी शांत, नेटका, काहीच विचित्र घडत नसल्यासारखा. अचानक त्या पलीकडच्या दुसऱ्या मीने माझ्याकडे पाहिलं. मला माझा पूर्ण संताप त्याच्यावर काढायचा होता, पण त्याआधीच त्याने माझ्याकडे पाहून एक क्रूर स्मितहास्य करत म्हटलं, तयार रहा, ते कोणत्याही क्षणी तुला घ्यायला येतील. आणि अचानक तो प्रकाश, ती मायावी खिडकी बंद झाली. एकाएकी दाढ भयंकर दुखू लागली. त्या वेदनेनेच मला जाग आली. मी बेडवर झोपलो होतो. पूर्ण फ्लॅट मी काही मिनिटांआधी चकाचक केला होता तो तसाच होता. म्हणजे घटकाभर डोळे मिटून बेडवर पडलो, तेवढ्या वेळेतही इतकं वाईट स्वप्न की हाही एक भासच. माझी नजर पुन्हा डिजिटल घड्याळावर गेली. रात्रीचा 1:30 वाजला होता. म्हणजे मी घटकाभर नाही तर चांगले 4-5 तास झोपलो होतो. दाढ आता चांगलीच ठणकत होती. मी उठून औषधांचा डबा चाच पडला. घेण्यासारखं काहीच नव्हतं त्यात. रात्रभर तळमळायचं नसेल तर मेडिकल किंवा डॉक्टर गाठण्या वाचून पर्याय नव्हता. मी बाहेर जाण्यासाठी तयारी केली. स्कूटरच्या किल्ल्या घेतल्या, दार बंद केलं आणि निघालो. रिकामे रस्ते, थंडगार वारा आणि ठणकणारी दाढ. स्कूटरचा वेग आपोआपच वाढला. अचानक माझ्या लक्षात आलं, हे सर्व अगदी तसंच चाललंय जसं 10 दिवसांपूर्वी पाहिलं होतं. म्हणजे त्यावेळी मी भविष्यात जाऊन आलो असं जे वाटायचं तो भास नव्हताच. तेवढ्यातच आणखी एक स्कूटर भरकन माझ्या बाजूने पुढे गेली. माझी स्कूटर, माझंच हेल्मेट आणि बसलेलाही पाठमोरा दिसत असला तरी माझ्यासारखाच. हीच ती मला छळणारी प्रतिमा किंवा अमानवी बहुरूपी. आज याला सोडायचंच नाही. मी त्याचा पाठलाग सुरू केला. ठणकणारी दाढ, मेडिकल हे सर्व विसरलो. फक्त पाठलाग, स्वतःचाच पाठलाग. पण कितीही वेग वाढवून त्याला गाठता येत नव्हतं. तो शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर वेगाने निघाला. मीही निघालो. लवकरच दोघेही शहराबाहेर पडलो. आता रस्ते पूर्ण रिकामीच होते. एकाएकी पुन्हा तसंच गूढ धुकं पसरलं. रस्त्यांवरचे दिवे अचानक उघडबंद होऊ लागले. तरी मी त्याचा पाठलाग सोडला नाही. टेकडीवर जाणाऱ्या एका चढणीच्या रस्त्यावर त्याने स्कूटर वळवली. मी पण मागे गेलोच. पुन्हा जरा वेळ हा पाठशिवणीचा खेळ चालला. टेकडीवर पोचताच एका पॉईंटवर त्याने स्कूटर थांबवली. दीपक आणि मी या ठिकाणी बऱ्याच वेळेला यायचो. इथून संपूर्ण शहराचं विहंगम दृश्य दिसायचं. आताही खाली दिव्यांच्या उजेडात लखलखणारं शहर आकर्षक दिसत होतं. पण मला तिथे लक्ष द्यायला वेळच नव्हता. बऱ्याच मुश्किलीने सापडलेला तो बहुरूपी हातून निसटू नये म्हणून मी त्याच्यावरून नजर हटवतच नव्हतो. आणि यावेळेला त्यालाही गायब व्हायचे नव्हते की पळायचे नव्हते. तो स्कूटर जवळच माझ्याकडे पाहून विचित्र हसत उभा राहिला. मी त्याच्या जवळ गेलो. हुबेहूब मीच, जणू आरशासमोर उभं असल्यासारखा. कोण आहेस तू? मी माझ्या संतापाचा ज्वालामुखी आवरत विचारलं. स्वनिम कारखानेस, त्याने घोकंपट्टी करून ठेवल्यासारखं उत्तर दिलं. मी चिडलो. का आला आहेस तू इथे? तुझा हेतू काय? काय हवंय तुला? माझं आयुष्य, माझी ओळख हिरावून काय मिळणार आहे तुला? अनुभव, तो म्हणाला. कसला? या ग्रहावर जगण्याचा, वावरण्याचा. म्हणजे तू या ग्रहावरचा नाहीस? मग कुठून आलास तू? त्या अनदर वर्ल्डमधून? हो, अदर वर्ल्ड म्हण किंवा दुसरा ग्रह, नाहीतर पॅरलल युनिव्हर्स, बरीच नावं ठेवली आहेत तुम्ही. मग तू माझ्यासारखाच का दिसतोस? मला अजूनही शंका होती. बी अ रोमन व्हाईल इन रोम, तो निर्लज्जपणे हसत म्हणाला. मी तुझ्यासारखा दिसत नाही, पण माणसात राहायचं तर माणसासारखं दिसलं पाहिजे म्हणून हा वेश. खूप कठीण असतं रे तुमच्यासारखं दिसणं. कित्येक दिवस जातात तुमची काटेकोर मापं घेऊन अगदी तसंच शरीर आमच्या शरीरावर चढवण्यासाठी. आणि तुमचे दात, बाप रे, असं तर कुठलं सिंथेटिक मटेरियलच नाही आमच्या ग्रहावर. मग तुमच्याच लोकांचे दात मिळवून चढवावे लागतात. खूप वेदनादायक असते ती प्रक्रिया. तुझ्या दातांचं माप घेताना तर एक टूलच फसलं तुझ्या मागच्या दाढेत 10 दिवसांपूर्वी.
पण ते शेवटचं काम असतं. एकदा दात बसवले की तू स्वतःही तुझ्यात आणि माझ्यात वेगळेपण दाखवू शकणार नाहीस. माझ्या ठणकणाऱ्या दाढेचं गुपित मला आता कळलं. मी पुन्हा एकदा माझ्या गालावर हात ठेवला आणि लगेचच चिडून विचारलं, पण या अब्जावधी माणसांच्या ग्रहावर मीच का म्हणून? कोण म्हणालो फक्त तूच. अरे हे सगळं मागच्या कित्येक शतकांपासून सुरू आहे. अर्थात कोणाचीही निवड करण्यापूर्वी आम्हीही काहीतरी वेगळं शोधतोच. तुझ्यातही तसं आहे. मेंदू, डॉक्टर रुईने सांगितलंच असेल, इतका संवेदनशील मेंदू या ग्रहावर इतर कोणाकडेच नाही. म्हणूनच तर तुला माझ्या संवेदना टिपता आल्या. मी तू म्हणून वावरत असताना तुझ्या त्या संवेदनांनी अनेकदा अडथळा आणला मला. माझं काम कठीण झालं. तू त्यांना भास समजत होतास, पण खरं सांगू तू जवळपास पकडलंच होतं मला पहिल्याच रात्री, जेव्हा तू मला तुझ्याच बेडवर झोपलेलं पाहिलंस. पण तो भास समजून सोफ्यावर जाऊन बसलास आणि तुझा डोळा लागला. त्या दिवसानंतर मी हळूहळू तुझी जागा घेऊ लागलो, तुझ्या आसपास राहू लागलो, शिकू लागलो. आता मी इतका तयार झालोय की तुझ्या शिवायही तू म्हणून वावरायला मला काहीच अडचण येणार नाही. म्हणजे मला इथून बेदखल करून तू माझी जागा घेणार, या जगात मी म्हणून वावरणार, पण याने तुला काय मिळणार? मी पुन्हा विचारलं. अनुभव. मागच्या अनेक शतकांपासून आम्ही तुमच्यामध्ये वावरत आहोत. या ग्रहावर जगायला, टिकायला आणि उत्क्रांत व्हायला शिकत आहोत. या ग्रहावर 500 वर्षांपूर्वी उतरलेला आमचा पहिला पूर्वज काही मिनिटातच गुदमरून गतप्राण झाला होता. पण आम्ही प्रयत्न थांबवले नाहीत. आणि आज बघ, मागच्या 10 दिवसांपासून तुझ्या जगात तुझ्या माणसांसोबत तुझीच भाषा बोलत मी बिनदिक्कतपणे वावरतोय. तुमची जीवनशैली आणि खास लगबी अंगवळणी पडायला थोडा वेळ लागतो. पण एकदा का चित्रविचित्र भीती दाखवून मूळ माणसाला मानसिक रुग्ण म्हणून तुमच्या जगापुढे आणलं की त्याच्या जागी आणलेल्या आमच्या प्रतिमेकडून होणाऱ्या काही प्राथमिक चुकाही तुमच्या त्या आजारांच्या नावाखाली खपतात. तूच आठव ना, शिझोफ्रेनिया, डिमेन्शिया, डिलेरियम, आठवलं का? मी थक्कच झालो होतो. एवढी तयारी, एवढे काटेकोर नियोजन आणि माणसाला त्याची चाहूलही नाही. तिथे नासा अब्जावधी डॉलर्स खर्च करून अंतराळात सजीवसृष्टीच्या शोधात पैलपार गेली आणि एलियन तर इथे माझ्यापासून एका हाताच्या अंतरावर उभा आहे. मला गप्प पाहून तो पुन्हा बोलू लागला. हे सगळं कशासाठी असंच वाटत असेल ना तुला? चल, हेही रहस्य सांगूनच टाकतो. आमच्या ग्रहावर आम्ही अतिशय प्रगती केली आहे. आयुर्मान जवळपास 100% वाढवलंय. अर्थातच लोकसंख्याही प्रचंड वाढली. आता त्या वाढत्या लोकसंख्येला जागा करून द्यायची म्हणजे दुसरा ग्रह शोधावाच लागणार. आणि तुला सांगतो, आमच्या पूर्वजांनी जवळपास 500 आकाशगंगा पालथ्या घातल्या, पण पृथ्वी इतका सुंदर ग्रह सापडला नाही. काय नाही तुमच्याकडे, पण माणूस मात्र या ग्रहावर जगण्याच्या लायकीचाच नाही. निसर्गाने तुम्हाला सारं काही दिलं, माती, पाणी, हवा, आकाश, पण प्रगतीच्या नावावर तुम्ही केली फक्त घाण. म्हणूनच आता तुमची जागा आम्ही घेणार. आमच्यातील हजारो आधीच तुमच्यासोबत जगत आहेत. लवकरच आम्ही हा पूर्ण ग्रहच हस्तगत करू. आता मात्र मला भीती वाटू लागली होती. ते सगळे या ग्रहावर हल्ला करतील तेव्हा करतील, पण या वेळेला मला स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं होतं. मी लगेचच उलटपावली माझ्या स्कूटरच्या दिशेने धावलो. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सगळीकडे रहस्यमय लाल प्रकाश पसरला. असाच प्रकाश मागच्या 3-4 दिवसांपासून पूर्ण शहरभर पसरत होता. मी वर पाहिलं. अवघं शहर व्यापून टाकेल इतकी प्रचंड तबकडी आमच्या डोक्यावर तरंगत होती. तिचंच अस्तित्व दडवण्यासाठी ते लालसर आभाळ आणि अचानक पसरलेलं दाट धुकं बेमालूमपणे वापरण्यात आलं होतं. मी ती अवाढव्य विलक्षण तबकडी पाहून थक्कच झालो. एकाएकी तिच्या सहस्त्र खिडक्यांपैकी एक उघडली, अगदी तशीच जशी मी आज बेडरूममध्ये उघडताना पाहिली होती. कदाचित ते एक पोर्टल होतं, मला त्या अदरवर्ल्डमध्ये घेऊन जाणारं. मी धावण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण आभाळच तुम्हाला पकडण्यासाठी येत असेल तर लपणार कुठे? अखेर पोर्टलमधून बाहेर पडणाऱ्या एका प्रकाशशलाकेने मला पकडलेच
आणि अचानक या मातीशी असलेला संपर्क तुटून मी त्या महाकाय तबकडीच्या दिशेने वर खेचला जाऊ लागलो. जाता जाता पुन्हा तो दुसरा मी माझ्या नजरेसमोर आला. मी त्याच्याकडे हसून म्हटलं, वेल प्लेड. आणि दुसऱ्याच क्षणी त्या प्रकाश शलाकेने मला अत्यंत वेगाने त्या तबकडीच्या दिशेने ओढून घेतलं.